बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर 3.0 ची चर्चा रंगली असतानाच मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठा दावा केलाय। ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटात आल्यानंतर आता 14 पेक्षा जास्त आमदारही आमच्या सोबत येतील असा दावा करत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली। माध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, ऑपरेशन टायगर 3.0 सुरू झालंय, थोडं थांबा, 14 पेक्षा जास्त आमदार आमच्या सोबत येतील। एकनाथ शिंदे काही बोलत नाही, ते फक्त दाढीवर हात फिरवतात, हे स्वतः आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। जेव्हा शिंदे दाढीवर हात फिरवतात तेव्हा ऑपरेशन टायगर यशस्वी होतं। गुलाबराव पाटील पुढे बोलताना म्हणाले की ऑपरेशन 3.0 ला सुरुवात झाली आहे। एकनाथ शिंदे जास्त बोलत नाही, ते फक्त दाढीवर हात फिरवतात। जेव्हा ते दाढीवर हात फिरवतात तेव्हा ऑपरेशन टायगर यशस्वी होतं, हे खुद्द उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनीही कबूल केलंय। या शब्दात त्यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला। फुटलेल्या 6 खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे उद्यापासून 3 दिवसांचा दौरा करणार आहेत। या दौऱ्याबाबत विचारला असता गुलाबराव पाटील यांनी खोचक टोला लगावला। ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघात फिरलंच पाहिजे, मुलानं काम केलं नाही तर बापानं ते केलंच पाहिजे। पत्रकारांना शिवीगाळ केल्याप्रकरणी वादात सापडलेले खासदार संजय दिना पाटील यांना गुलाबराव पाटलांनी जाहीर सल्ला दिलाय। पत्रकार हा देशाचा चौथा स्तंभ आणि आपला आरसा आहे, आरशाला दगड मारू नये। राजकारणात वाद होत असतात, पण मारामारी आणि शिवीगाळ करणं चुकीचं आहे। संजय दिना पाटील यांनी या प्रकरणी सॉरी म्हणायला काहीच हरकत नाही, असे खडे बोल त्यांनी सुनावले। अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलेल्या 4 किलो चांदीच्या विटेचा ठावठिकाणा अद्याप समोर न आल्याचा दावा करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राम मंदिर ट्रस्टवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे। संजय राऊत यांनी म्हटले आहे की राम मंदिराच्या बांधकामासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने 1 कोटी रुपयांहून अधिक आर्थिक मदतीसह 4 किलो वजनाची पवित्र चांदीची वीट हजारो शिवसैनिक आणि संत महंतांच्या उपस्थितीत अर्पण केली होती। मात्र वर्ष उलटून गेल्यानंतरही त्या चांदीच्या विटेबाबत कोणतीही अधिकृत पावती किंवा माहिती राम मंदिर ट्रस्टकडून देण्यात आलेली नाही, असा दावा त्यांनी केला। ही चांदीची वीट नेमकी कुठे गेली, तिचा वापर कशासाठी झाला, याची माहिती जनतेसमोर यायला हवी। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जबाबदारी निश्चित केली पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली आहे। उद्धव ठाकरे यांनी आजपासून शिंदे गटात गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा सुरू करत आहे। या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली। एकनाथ शिंदे एक दिवस ते देवेंद्र फडणवीसांनाही फोडल्याचा दावा करतील, असा टोला लगावला। उद्धव ठाकरे हे शिंदे गटात गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांशी संवाद साधणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली। दरम्यान ठाकरे गटातील काही आमदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याच्या चर्चांवरही त्यांनी भाष्य केले। मालाडमधील जैन समाजाच्या एका शिष्टमंडळानं नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली। काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याचा संतापजनक प्रकार घडला होता। या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी शिष्टमंडळानं राज ठाकरे यांच्याकडे मराठी भाषेत लेखी माफीनामा सोपवत दिलगिरी व्यक्त केली। मात्र याचवेळी सोसायट्यांमध्ये पांढरे पट्टे मारण्याच्या नव्या ट्रेंडवरून राज ठाकरे यांनी जैन समाजाला खडे बोल सुनावत अत्यंत कडक इशारा दिलाय। मालाडमध्ये घडलेल्या घटनेत छत्रपती शिवरायांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावण्यात आला होता। या घटनेमुळे शिवप्रेमी आणि वनसैनिकांमध्ये तीव्र संताप होता। या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करण्यासाठी जैन समाजाच्या व्यापाऱ्यांनी थेट राज ठाकरेंची भेट घेतली आणि आपली चूक मान्य करत त्यांनी मराठी भाषेत माफीनामा लिहून दिला। गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दादर, गिरगाव आणि इतर भागातील सोसायट्यांमध्ये जैन धर्मगुरूंच्या आगमनासाठी रस्त्यांवर आणि सोसायटीच्या आवारात पांढरे पट्टे मारण्याचा ट्रेंड सुरू झालाय। यावर मनसेनं आक्रमक भूमिका घेतली होती। राज ठाकरे यांनी जैन समाजाला सुनावलं की गेल्या 10-12 वर्षातच असे वाद कसे सुरू झाले, याआधी तुमचे धर्मगुरू सोसायट्यांमध्ये यायचे नाहीत का, तेव्हा असे पांढरे पट्टे मारले जात नव्हते। तुमचे धर्मगुरू येणार असतील तर तुम्ही कार्पेट किंवा कापड टाका आणि ते गेल्यावर ते काढून घ्या, पण असे पांढरे पट्टे कसले मारता। राज ठाकरे यांनी जैन समाजाला स्पष्ट शब्दात राजकीय भान राखण्याचा सल्ला दिला। ते म्हणाले, तुमची माथी भडकवली जात आहे, तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्या अंगावर येऊ नका। तुम्हाला काय वाटतं, वर 2 गुजराती बसले आहेत तर तुम्ही काही करू शकता का, असा जळजळीत सवाल त्यांनी विचारला। 2024 मध्ये सुद्धा नीटचा पेपर फुटला होता, पण तरीही त्या विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्याला भाजपशाहीत राज्याचे चीफ सेक्रेटरी म्हणून बढती देण्यात आली। त्यामुळे त्या विभागातील लोकांचे धाडस वाढले आणि 2026 मध्ये मोठ्या प्रमाणात पेपर फुटला।
असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. तर ज्या अधिकाऱ्याला जबाबदार धरायला पाहिजे होते त्यांना बढती मिळाल्याने त्यांचे धाडस वाढले, म्हणून पुन्हा 2026मध्ये पेपर फुटला. नीट पेपर फुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांना सरकारने मदत केली पाहिजे. रोहित पवार म्हणाले, अमोल मिटकरी यांना आमदारकी मिळायला पाहिजे होती ही सर्वांची भावना होती, पण त्यांना संधी देण्यात आली नाही. मिळाले कोणाला तर कोकणातील नेत्यांच्या मुलाला आणि भाईजींच्या दिवाणजींना संधी मिळाली. अजित पवार नाराज असलेल्या नेत्यांनाच आज ताकद दिली जात असेल तर मग संदेश असा जातो की पक्षाच्या अध्यक्षांचे काही चालत नाही, इतर नेत्यांचे चालते. आता संघर्षाचा काळ आहे, यात खरी भूमिका घेण्याची गरज आहे. लोकांसाठी लढणे गरजेचे आहे, पण काही लोकांना सत्ता जास्त गरजेची आहे असा टोला अजित पवार गटातील नेत्यांना नाव न घेता लगावला आहे. रोहित पवार म्हणाले की अजित पवार यांच्या अपघाताचा पाठपुरावा माझ्यासह अजित पवार गटातील नेते सुद्धा करत आहेत. त्यामध्ये पत्रकारांची खूप मोठी साथ आम्हाला लाभते आहे. सर्वच जण खराब असतात असे नाही, काही अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य सुद्धा केले, त्यामुळे आम्ही इथेपर्यंत आलो आहोत. रोहित पवार म्हणाले, लोकशाही टिकण्यामध्ये पत्रकारांचा खूप मोठा वाटा आहे. पत्रकार प्रश्न विचारत असताना त्यांना अर्वाच्य भाषेत बोलणं चुकीचं आहे. कोणीही खालच्या पातळीवर जात वक्तव्य करत असेल तर आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो. संजय दिना पाटील यांचा स्वभाव वेगळा असला तरी असं बोलणं योग्य नाही. कुठलाही नेता कितीही मोठा असला तरी सुद्धा त्यांनी शब्दावर कंट्रोल ठेवला पाहिजे. संजय दिना पाटील यांनी काय केले, कसे केले हे माहीत नाही. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला तर त्यांचं स्वागतच आहे असं वक्तव्य केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी त्याला सडेतोड उत्तर दिलंय. आपण काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता असून पक्षांतराच्या अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. विजय वडेट्टीवार म्हणाले, मी काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे. पक्षानं दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. महायुती सरकारच्या अपयशावर आवाज उठवला की माझ्याविषयी खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या अफवा पसरवल्या जातात. शिंदे गटात जाणार, पक्ष बदलणार किंवा कुणाला भेटलो अशा निराधार बातम्या पसरवून जनतेची दिशाभूल केली जाते. उदय सामंत यांनी यापूर्वी महाविकास आघाडीतील नेते शिवसेनेत येत असतील तर त्यांचं स्वागत असल्याचं म्हटलं होतं. त्यावर अप्रत्यक्ष प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार यांनी, माझी भूमिका स्पष्ट आहे. मी काँग्रेसच्या विचारांशी बांधील आहे. पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं स्पष्ट केलं. तसंच त्यांनी काही माध्यमांवरही टीका करत तथ्य नसताना अशा प्रकारचे प्रश्न विचारून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. ही पत्रकारिता नसून खोडसाळपण आहे. आज राज्यात शेतकरी, बेरोजगारी, महागाई, कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षा आणि पायाभूत सुविधांसारखे गंभीर प्रश्न आहेत. त्यावर चर्चा होण्याऐवजी अफवा पसरवून मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप केला. खासदार संजय दिना पाटील यांच्यासोबत वावरणारी व्यक्ती नाशिकमधील 10 कोटींच्या केबल चोरी प्रकरणातील फरार आरोपी आहे का, असा खळबळजनक सवाल उपस्थित करत मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी खासदारांना घेरले आहे. संविधानाला आणि लोकशाही व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या अशा लोकप्रतिनिधींना सरकारने अद्याप Y+ सुरक्षा का बहाल केली आहे, अशी थेट विचारणा करत देशपांडे यांनी संजय पाटलांवर सध्या वाईट संगतीचा परिणाम झाल्याचा टोला लगावला. खासदारांच्या या वादग्रस्त वर्तनावर आणि त्यांनी पत्रकारांशी केलेल्या वर्तणुकीवर मनसेने आता तीव्र आक्षेप घेतला आहे. संजय पाटलांसोबतची व्यक्ती नाशिक 10 कोटी केबल चोरी प्रकरणातील फरार आरोपी आहे का, याचे उत्तर पोलिसांनी दिले पाहिजे. असे लोक खरोखर असतील तर ते खासदारांसोबत काय करत आहेत? त्यांच्या मातोश्रीचा अपघात झाला, ती गाडी या व्यक्तीच्या नावावर आहे का? असेल तर अशा लोकांना खासदार सोबत घेऊन फिरणार असतील तर खासदार संजय पाटील यांची भाषा तशीच होणार. त्यांच्यावर संगतीचा परिणाम झाला आहे, असे मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. संदीप देशपांडे म्हणाले, खासदार संजय पाटील यांनी काल पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत होते. जी भाषा त्यांनी वापरली ती पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही. ज्या पद्धतीने त्यांचे बोलणे होते ते लोकशाही व्यवस्थेला आव्हान देणारे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाला आव्हान देण्याचे काम निवडून गेलेला लोकप्रतिनिधी करत असेल तर सामान्य माणसाने त्यातून काय धडा घ्यायचा, असा सवाल देशपांडे यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी 25 जून रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुलाम झाले आहेत, तर दुसरीकडे काँग्रेससह महाविकास आघाडीतील अनेक नेते भाजपसोबत जाण्यासाठी उत्सुक आहेत, असा अत्यंत खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. तसंच राजकीय व्यवस्थेला लकवा मारला असल्यानं आता सामान्य जनतेनंच याविरोधात आवाज उठवावा असं आवाहन त्यांनी केलं. महाविकास आघाडीवर निशाणा साधताना आंबेडकर म्हणाले की भाजपला अंगावर घेणं आणि सत्तेतून खाली खेचणं हे केवळ आंबेडकरी चळवळीशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. ज्यांना आमची मदत पाहिजे होती त्या काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी आणि डाव्या पक्षांना आमचा फोर्स सोबत घ्यायचा नव्हता, म्हणूनच त्यांनी आम्हाला बी टीम म्हणून स्टॅम्प मारण्याचं काम केलं. मात्र आज तेच लोक भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेत. महाविकास आघाडीतील आणि काँग्रेसमधील अनेक नेते भाजपासोबत जाण्यासाठी उत्सुक आहेत, यात कोणतंही आश्चर्य नाही. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शेवटपर्यंत लढले, मात्र काँग्रेसचे उमेदवार पळून गेले. काही तर लढलेच नाहीत असा टोला त्यांनी लगावला. देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना आंबेडकरांनी थेट संघार प्रहार केला. इथले राजकीय पक्ष गुलाम होत आहेत का, अशी गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. अगदी RSSचे मोहन भागवत हे देखील पंतप्रधान मोदींचे गुलाम झालेले दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान मोदींची छी तू होत असून देशाला आर्थिक दृष्टीनं गुलाम करण्याची परिस्थिती आता सुरू झाली आहे. पश्चिम बंगालसारख्या आव्हानात्मक राज्यात जर आपण भाजपचे कमळ फुलवू शकतो, तर बीड जिल्ह्यात ते का शक्य नाही? येथील कार्यकर्त्यांची परिस्थिती बंगालपेक्षा वेगळी आहे का? तुम्हालाही तिथे मिळणारा त्रास सहन करावा लागतोच आहे ना? जर आपल्याला 100% भाजप हा नारा घेऊन पुढे जायचे असेल, तर पंकजा मुंडे यांच्या जीवावर निवडून येऊन 3 वर्षे आमदारकी पचवून त्यांच्यावरच गरळ ओकणारे लोक आता नको आहेत. अशा अत्यंत कडक शब्दात माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी विरोधकांना सुनावले. त्या माजलगाव मतदारसंघात बोलत असल्याने या विधानाचा रोख थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडे असल्याची जोरदार चर्चा बीडच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. प्रीतम मुंडे म्हणाल्या की आता बीड जिल्ह्यात 100% भाजप आणण्याची पूर्वतयारी झाली आहे. यापुढे कार्यकर्त्यांना कोणाकडे गाऱ्हाणे मांडण्याची किंवा तक्रार करण्याची संधीच मिळू नये. यासाठी या भागातून केवळ आणि केवळ आपला माणूस निवडून आला पाहिजे. तो निवडून आणायचा असेल तर त्याची पूर्वतयारी आपल्याला आत्तापासूनच करावी लागणार आहे. आधी आपण आपला मतदारसंघ मजबूत तयार करू, मग जेव्हा आपल्या मनासारखे घडेल त्यावेळी आपल्याला आपला हक्काचा उमेदवार सहज निवडून आणता येईल. मतदार यादीतील फेरबदलावर बोलताना प्रीतम मुंडे म्हणाल्या की येणाऱ्या काळात SIR आपल्या मताशी प्रामाणिक असणारेच मतदार यादीत राहतील आणि बोगस मतदारांची नावे शोधून त्या यादीतून उडवली जातील. यासाठी आपण विशेष मोहीम राबवून काम करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.